आजची सुरुवात आजच्या एका मोठ्या बातमीने करणार आहोत, कारण मुंबई आणि नाशिकच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरलेत। मुंबईमध्ये भाजपकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। शिवसेना फुटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये पहिल्यांदाच मेगा रोड शोच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करणार आहेत। तर महायुतीच्या उमेदवारांसाठी ते मैदानात उतरणार आहेत। घाटकोपरमधील अशोक सिल्क मिल पासून हा रोड शो सुरू होणार आहे। ते घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ चौकापर्यंत हा मेगा रोड शो असणार आहे। अशोक सिल्क मिल पासून श्रेयस टॉकीज मार्गे सर्वोदय सिग्नल आणि त्यानंतर सीआयडी ऑफिस कडून मार्गस्थ होत सांघवी स्क्वेअर पासून पुढे जात हवेली ब्रिज मार्गे घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ चौकापर्यंत रोड शोच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो नेमका कसा असणार आहे यावर आपण ग्राफिक्स पाहतोय। मुंबईमध्ये आज नमो नमोचा नारा ऐकायला मिळणार आहे। अशोक सिल्क पासून पंतप्रधानांच्या रोड शोला सुरुवात होणार आहे। त्यानंतर श्रेयस टॉकीज जवळ पंतप्रधानांचा रोड शो येऊन थांबेल। मग तो पुढे रवाना होतोय सर्वोदय सिग्नल कडे। सर्वोदय सिग्नल पासून सीआयडी ऑफिस पर्यंत हा रोड शो येणार आहे। सीआयडी ऑफिस ते सांघवी स्क्वेअर असा देखील पंतप्रधानांचा रोड शो ताफा जो आहे तो पुढे सरकेल। आणि सांघवी स्क्वेअर पासून पुढे जात हवेली ब्रिज या ठिकाणी तो रोड शो येणार आहे। आणि मग शेवटचा टप्पा या रोड शोचा असणार आहे पार्श्वनाथ चौक, घाटकोपर पूर्वेकडचं पार्श्वनाथ चौक। तर मोदींच्या या रोड शो मुळे नेमका कोणता रस्ता बंद असणार आहे आणि त्यासाठी पर्यायी रस्ता वाहनधारकांसाठी कोणता आहे आपण ते देखील ग्राफिक्स पाहूयात। तर पूर्णपणे बंद मार्ग जो आहे दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे। एलबीएस मार्ग गांधीनगर जंक्शन ते नौपाडा जंक्शन हा पूर्ण रोड बंद असणार आहे। त्यानंतर माहुल घाटकोपर मार्ग दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत पूर्णपणे बंद आहे। यामध्ये मेघराज जंक्शन ते आयबी कदम जंक्शन हा रस्ता पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे। आणि जो तात्पुरते बदल केलेले मार्ग आहेत, कारण रस्ते बंद केल्यामुळे काही रस्ते वळवण्यात आलेत, ते मार्ग आहे दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत अंधेरी घाटकोपर मार्गावरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यानची वाहतूक जी आहे ती तात्पुरती बदलण्यात आलेली आहे। तर हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स येथून गुलाटी पेट्रोल पंप जंक्शन कडे येणारी वाहतूक सुद्धा तात्पुरते यात बदल करण्यात आलेत। तर गोळीबार मैदान व घाटकोपर मेट्रो स्थानक येथून सर्वोदय जंक्शन कडे जी वाहतूक आहे त्या वाहतुकीमधले सुद्धा तात्पुरते काही बदल केलेत दुपारी 2 ते रात्री 10च्या दरम्यान। आणि पूर्व द्रुतगती महामार्ग हा पर्यायी महामार्ग ठेवण्यात आलेला आहे, कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेगा रोड शो होतोय। त्याचबरोबर पश्चिम द्रुतगती महामार्ग सुद्धा हा पर्यायी मार्ग आहे। जे रस्ते बंद झालेले आहेत तात्पुरते बदलण्यात आले त्यांच्यासाठी हे पर्याय। आणि अंधेरी घाटकोपर लिंक रोड, त्याचबरोबर साकी विहार रोड, एमआयडीसी सेंट्रल रोड, सांताक्रूज चेंबूर लिंक रोड, हे जे रोड आहेत मार्ग जे आहेत हे पर्यायी मार्ग म्हणून आहेत। सायन बांद्रा लिंक रोड जे आज दुपारी 2 ते रात्री 10 या दरम्यान तुम्ही इथनं प्रवास करू शकताय। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड देखील। तर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोचं नेमकं राजकीय महत्त्व काय यावर सुद्धा आपण एक नजर टाकूयात। शिवसेना पक्षफुटीनंतर ही पहिलीच निवडणूक होतीये आणि यंदाची निवडणूक ही भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेची असणार आहे। यंदाच्या मुंबईमधील निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना उभाटा अशी प्रमुख लढत पाहायला मिळेल। त्यामुळे शिवसेना उभाटाला टक्कर देण्यासाठी आणि मुंबईचा गड जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरलेत। भाजप समोर ठाकरेंचा मतदार वळवण्याचं आव्हान असणार आहे, तर मराठी मतांवर मोदींचा प्रभाव पडेल। त्यामुळे मोदींच्या चेहऱ्यावरच भाजपची भिस्त असणार आहे। मुंबईतील 6 मतदारांवर याचा प्रभाव पडू शकतो। त्यामुळे आता रोड शोच्या माध्यमातून जनमन वळवण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे, सोबतच मराठी मन जिंकण्याचा प्रयत्न देखील असणार आहे। त्यामुळे मुंबईत आज नमो नमोचा नारा पाहायला मिळणार आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्याला भेटायला मुंबईत येत आहेत। 15 तारीख सायंकाळी 4:30 वाजता मोदीजींना भेटायला, बघायला आणि संवाद करायला येऊया। घाटकोपर पश्चिम LBS रोड अशोक सिल्क मिलच्या इथून तो रोड शो सुरू होईल आणि पार्श्वनाथ जैन मंदिर घाटकोपर पूर्व इथे तो संपेल। या संपूर्ण रस्त्यावर मुंबईकरांशी, मुंबईकरांसारखं भेटण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठ्या संख्येने भेटायला येऊया। आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि पंतप्रधानांच्या आजच्या या दौऱ्याविषयी आपण जाणून घेऊयात। आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहे। सुस्मिता, गुड मॉर्निंग। पंतप्रधानांचा आज महाराष्ट्र दौरा आणि तोही मुंबईमधला दौरा आहे। या सगळ्या मराठी राजकारणानंतर म्हणजे महाराष्ट्रातल्या मोठ्या राजकारणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीचा पहिल्यांदाच मुंबईत एकतर मेगा रोड शो होतोय। महायुतीकडनं निश्चितच जवळपास सगळी तयारी पूर्ण झालेली असणार आहे। काय अपडेट्स आहे? नक्कीच आपण बघतोय की मोदीमय आज घाटकोपर आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुंबईमध्ये मोदींचं जंगी स्वागत सध्या मी ज्या ठिकाणी उभी आहे अशोक सिल्क मिल या परिसरामध्ये होणार आहे आणि संपूर्णपणे रस्त्याला बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। आजूबाजूची दुकानं ही सध्या PM प्रोटोकॉलमुळे बंद ठेवण्यात आलेली आहेत। लांबच लांब आपण बघतो तर मोदींच्या स्वागताचे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत, मोदींचे कटआउट्स लावण्यात आलेले आहेत आणि तिन्ही पक्षांचे राजकीय झेंडे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात आहे। या ठिकाणाहून या रोड शोला सुरुवात होणार आहे संध्याकाळी 6 वाजता आणि त्यानंतर पार्श्वनाथ मंदिर घाटकोपर इथे हा रोड शो संपेल। याच ठिकाणी आपण बघतोय की महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण हे केलं जात आहे, सजावट तिथे केली जाते आहे, सुंदर अशी फुलांची सजावट केली जाते। याच पुतळ्याला अभिवादन करून मोदींचा रोड शो हा सुरू होईल। या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर बघितलं तर शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो। मिहिर कोटेजांसाठी सुद्धा इथे हा प्रचार सभेचा आणि या रॅलीचा रोड शोचा आयोजन हे करण्यात आलेलं आहे। मोदींचे भक्त, मोदींचे प्रेमी, मोदींवरती मनापासून प्रेम करणारे अनेक लोक या निमित्ताने या ठिकाणी येऊ शकतात, म्हणून सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये सुद्धा मोठी वाढ करण्यात आलेली आहे। या संपूर्ण परिसरामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचं डायव्हर्जन सुद्धा करण्यात आलेलं आहे। संध्याकाळी 6 वाजता हा रोड शो सुरू होणार आहे आणि त्यानंतर प्रचंड मोठ्या संख्येने मुंबईकरांना नमो नमोचा जो नारा असेल, मोदींचा जो नारा असेल तो आपल्याला इथे दिला जाणार पाहायला मिळतं। भाजपचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहणार आहेत आणि सगळी तयारी आता पूर्ण झालेली आहे। सगळे मुंबईकर वाट बघतात त्या मोदींच्या येण्याची। निश्चितच आणि त्यामुळे आजचे सगळे दिवसभरातले अपडेट्स सुस्मिता आपल्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद। तर आपण पाहिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईमध्ये नमो नमोचा नारा ऐकायला मिळणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक आणि कल्याणमध्ये सुद्धा